नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. आज आपण मऊ लुसलुशीत व जाळीदार खमण ढोकळा करणार आहोत. या खमण ढोकळा करण्यासाठी आपल्याला कुठल्याही मेजरिंग कपची गरज लागणार नाही, तसेच इनो, दही, लिंबू असं काहीही लागणार नाही. या ढोकळ्यासाठी लागणारे सर्व पदार्थ आपण चमचा वाटीच्या मदतीने मोजून घेणार आहोत. तरी हे एकदम हलका फुलका व जाळीदार असा आपला ढोकळा तयार होणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. त्याचबरोबर आपण ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी गोड चटणीही करून घेणार आहोत. सर्वात प्रथम चटणी करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घालून घेतलेला आहे. त्याच वाटीने इथे 1 वाटी पाणी घालून घेऊया. आता ही कढई उचलून गॅसवरती ठेवून द्यायची आहे. पाण्यामध्ये गूळ पूर्णपणे विरघळून घेतल्यानंतर हे पाणी गाळून घेऊया. अशा प्रकारे गुळाचं पाणी गाळून घेतल्यामुळे गुळामध्ये काही कचरा असेल तो निघून जातो. आता हे गुळाचं पाणी परत या कढईमध्ये घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा काळे तीळ घालूया, पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, पाव चमचा लाल तिखट घालून घेऊया. आता ही कढई परत एकदा गॅसवरती ठेवून द्यायची आहे. ही गोड चटणी थोडीशी दाटसर होण्यासाठी इथे मी या बाउलमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालून घेऊया. हे कॉर्नफ्लोअर या पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे या पाण्यालाही चांगली उकळी आलेली आहे. आता हे कॉर्नफ्लोअरची पेस्ट यामध्ये घालून घेऊया व एकदम मंद आचेवरती 2 ते 3 मिनटासाठी हे पाणी आटवून घेऊया. 2 ते 3 मिनटानंतर इथे हे पाणी थोडंसं घट्टसर असं झालेलं आहे. असंच आपल्याला ही गोड चटणी हवी आहे. गोड चटणी तर करून झालेली आहे. आता ऐनवेळेस गडबड होऊ नये म्हणून ज्या टीनमध्ये आपण ढोका शिजत घालणार आहोत त्याला थोडंसं तेल लावून घेऊया. आता लगेचच खमण ढोक्याचं बॅटर तयार करून घेऊया. एक भांडं घेतलेलं आहे. यामध्ये पाऊण वाटी पाणी घालून घेऊया. 2 चमचे साखर, अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड नसेल तर अर्धा लिंबाचा रस घातला तरीही चालू शकेल. चवीनुसार मीठ घालून घेऊया. यामध्ये 4 चमचे तेल घालूया. चिमूटभर खायचा पिवळा रंग घालून घेऊया. इथे तुम्ही रंगाऐवजी थोडीशी हळद घातली तरीही चालू शकेल. आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे यातील साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. आता ज्या वाटीने आपण पाऊण वाटी पाणी घेतलं होतं त्याच वाटीने इथे 1 वाटी चाळून घेतलेलं बेसनपीठ घेतलेलं आहे. हे सर्व बेसनपीठ या पाण्यामध्ये घालून घेऊया. एकदम दाबून इथे मी बेसनपीठ भरून घेतलं आहे. ढोका एकदम जाळीदार व हलका फुलका होण्यासाठी 2 ते 3 मिनिटांसाठी अशा प्रकारे आपल्याला मिश्रण फेटून घ्यायचं आहे. तर अशा कन्सिस्टन्सीचा इथं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. खूप जास्त घट्टही झालेलं नाही, खूप जास्त पातळही झालेलं नाही. ढोका एकदम जाळीदार होण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा सोडा घालून घेऊया. सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती थोडंसं पाणी घालून घेऊया. परत एकदा हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळासाठी हलवत राहायचं नाही. ज्या डब्यामध्ये आपण ढोका शिजवून घेणार आहोत त्या डब्याला मगाशी आपण तेल लावून घेतलेलं होतं, त्यामध्ये हे मिश्रण ओतून घेऊया. मिश्रण ओतल्यानंतर हा डबा 2 ते 3 वेळा टॅप करून घ्यायचा आहे. 5 मिनिटापूर्वीच इथे या पातेल्यामध्ये 1 ग्लास भरून पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. या पाण्याला एक उकळी आलेली आहे. या पातेल्यामध्ये एक स्टँडही ठेवून दिलेला आहे. पाण्याला एक मोठी उकळी आल्यानंतर हा डबा यावरती ठेवून देऊया व यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती 20 मिनिटांसाठी ढोका शिजवून घेऊया. आधीमध्ये यावरचं झाकण अजिबातही काढायचं नाही. इथे तुम्हाला ढोका शिजवण्यासाठी कमी जास्त वेळ लागू शकतो. 15 मिनिटं झाल्यानंतर ढोका कसा शिजला आहे ते चेक करूया. तर इथे मी टूथपिक घातल्यानंतर टूथपिकला थोडंसं बॅटर लागत आहे, म्हणजेच 5 मिनिट तरी अजून हा ढोका शिजवून घेऊया. परत 5 मिनिटासाठी ढोका शिजवून घेतल्यानंतर परत एकदा चेक करूया. तर इथं यावेळेस टूथपिक एकदम क्लीन निघालेली आहे, म्हणजेच आपला ढोका चांगला शिजलेला आहे. ढोका पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी बाजूला काढून घेऊया. ढोका थंड होत आहे तोपर्यंत आपण ढोक्यावरती घालण्यासाठी तडका देऊन घेऊया, म्हणजेच गोड पाणी तयार करून घेऊया. त्यासाठी यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा भरून मोहरी घालून घेऊया. मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये पाव चमचा जिरे घालूया. थोडासा हिंग घालून घेऊया. 7 ते 8 कढीपत्त्याचे पाणी घालूया. 5 ते 6 मिरच्याचे तुकडे घालून घेऊया. अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया. 1 चमचा साखर घालून घेऊया. आता ह्या पाण्याला एक उकळी आल्यानंतर गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे. इथं हा ढोकाही पूर्णपणे थंड झालेला आहे, तसंच हे पाणीही कोमट झालेलं आहे. आता ढोका डिमोल्ड करून घेऊया. इथे आपला ढोका एकदम जाळीदार व हलका फुलका बनलेला आहे. आता ढोका छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेऊया. या ढोकळ्यामध्ये आपण अजिबातही इनोचा वापर केलेला नसल्यामुळे अशा प्रकारचा ढोकळा खाताना अजिबात घशात रुतल्यासारखा वाटत नाही. तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त असा इथे आपला ढोकळा
तयार झालेला आहे. आता हा तयार करून घेतलेला तडका यावरती घालून घेऊया. हा ढोकळा करण्यासाठी आपण कुठल्याही मेजरिंग कपचा वापर केलेला नाही, फक्त चमचा वाटीच्या मदतीने सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे. तरीही ढोकळा एकदम मस्त असा तयार झालेला आहे. तर तुम्ही ते पाहू शकता, एकदम रसरशीत असा आपला ढोकळा बनलेला आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारचा ढोकळा नक्की करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा. तसेच जाता जाता आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.